एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब रोग झालेला आहे। ते कदाचित विसरतायत की राज्यामध्ये हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे। एक कडवट हिंदुत्ववादी म्हणून मुख्यमंत्री म्हणून आमचे आदरणीय फडणवीस साहेब खुर्चीवर बसलेले आहेत। काही हिंदू समाजाच्या लोकांना, कुटुंबांना व्यवसायाच्या नावाने अन्य कारणांमुळे त्रास देण्याची काही घटना या आपल्या या भागामध्ये घडल्या। त्या पीडित कुटुंबांना मी आता भेटायला आलेलो होतो। त्यांना विश्वास देण्यासाठी आलो होतो की हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे। या हिरव्या सापांची वळवळ पाकिस्तानमध्ये चालणार, आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये चालणार नाही आणि म्हणून हे सरकार त्यांच्या बरोबर आहे, त्यांना ताकद देण्यासाठी आहे। आज आम्ही हिंदू समाजानेच आम्हाला आशीर्वाद देऊन आम्हाला सरकारमध्ये बसवलेलं आहे आणि म्हणूनच त्यांना कुठलीही चिंता करण्याची गरज नाही। आज जसं सरकारमधला मंत्री म्हणून मी त्यांना विश्वास देण्यासाठी आलेलो आहे, तसंच आमचं देवाभाऊचं सरकार हे पूर्ण ताकदीने या भागातल्या हिंदू समाजाच्या बरोबर उभा आहे, हा संदेश देण्यासाठी मी आलो। सर, आता 2-3 दिवसात बकरीद सण आहे, मोठ्या प्रमाणात बोकडं वगैरे कापण्यात येत आहे। प्यारे खान जे अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष आहेत, त्यांनी म्हणजे काल एक असं सांगितलं आहे की मी फडणवीसांनी गडकरींसोबत फिरतोय, त्यांचा तरी संस्कार घ्यावा नितेश राणे असं सांगितलं। ते फिरत असले तरी पण मी फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये आहे आणि म्हणून त्यांनी मला संस्काराची आठवण करून देण्याची गरज नाही। फक्त त्यांनी त्यांच्या मुस्लिम समाजामध्ये थोडं मार्गदर्शन आणि प्रबोधन केलं की जसं हिंदू समाज पुढाकार घेऊन जेव्हा कुठलाही प्राणीप्रेमी असो, कोणीही पर्यावरणवादी असो, ते जेव्हा आमच्या सणासुदीच्या वेळी काही मार्गदर्शन करतात, सूचना देतात की बाबा पर्यावरणपूरक होळी खेळा एक, किंवा पर्यावरणपूरक तुम्ही दिवाळी करा, फटाके मुक्त दिवाळी करा, अशा असंख्य सूचना आणि सल्ले फुकटचे असतात। पण सल्ले जेव्हा आमच्या हिंदू धर्माला समाजाला देतात हिंदू सणांच्या वेळी, तेव्हा हिंदू समाज एवढ्या पद्धतीची आरारावी आणि अशी जोर जबरदस्ती करणार नाही की हम बकरे काटेंगे, तेव्हा आम्ही पुढाकार घेऊन समजुती घेऊन आम्ही भूमिका घेतो, चला पर्यावरणपूरक होळी खेळू।